इचलकरंजीत महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे 5 वर्षीय चिमुकली गंभीर जखमी। इचलकरंजी येथील लिंबू चौक परिसरात खेळत असताना 5 वर्षाची राधिका रमेश चव्हाण ही चिमुकली महावितरणाच्या सताळ उघड्या डीपीला चिकटल्याने गंभीर जखमी झाली आहे। विजेच्या तीव्र धक्क्यामुळे राधिकाचे हात-पाय मोठ्या प्रमाणात भाजले गेले असून तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। अब्दुल्लाट येथील राधिका दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मामाकडे रोहित कांबळे यांच्या घरी मथुरा हायस्कूल समोर आली होती। शनिवारी दुपारी ती खेळत असताना परिसरातील 11,000 व्होल्टच्या डीपीकडे खेचली गेली आणि विजेच्या झटक्याने दूर फेकली गेली। या घटनेनंतर नागरिकांनी तत्काळ तिला इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात नेले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले। अपघातानंतर महावितरणाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि वीज पुरवठा खंडित करण्यात आला, परंतु जबाबदार अधिकारी तब्बल 2 तास उशिरा आल्याने संतप्त नागरिकांनी त्यांचा घेराव घालत जाब विचारला। परिसरातील डीपीचे झाकण गंजलेले, तारा निकृष्ट अवस्थेत आणि कोणत्याही सुरक्षा कुंपण नसल्याने स्थानिक नागरिकांनी याआधीही अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या होत्या, मात्र महावितरणाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज हा गंभीर प्रकार घडल्याची चर्चा होती। राधिकाचे वडील रमेश चव्हाण हे मजुरी करून उदरनिर्वाह करतात। नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी महावितरणकडून तत्काळ नुकसान भरपाई, आर्थिक मदत आणि उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। MS51 न्यूज करिता मुबारक शेख। काल लिंबू चौक परिसर मथुरा हायस्कूल समोर ट्रान्सफॉर्मरला चिटकून एका मुलगीला 5 वर्षाचा करंट लागलेला होता। तर त्यांचे नातेवाईक आहेत आपल्यासमोर, आपण त्यांना विचारूया की त्यांना कशा पद्धतीनं त्या मुलीवर उपचार सुरू आहेत। दादा, घटना ज्यावेळेला झाली त्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही आयजेमला नेलेलं होतं। आयजेममध्ये पण एवढी सुविधा नव्हती, मग तिथनं आम्ही सांगली सिव्हिलला नेलं। सांगली सिव्हिलला नेलं, तिथं पण हे झालं म्हणताना आम्ही भारतीय हॉस्पिटलला नेलं। भारतीय हॉस्पिटलमध्ये पण रात्री 1 वाजता आम्हाला कळाले की असं होत नाही म्हणून, मग तिथनं आम्ही डायरेक्ट CPRला नेलेलं आहे। CPR आहे, फक्त जरा हात डॅमेज झालेला आहे। केवढा डॅमेज झालेला आहे? पूर्ण हात डॅमेज झालेला आहे, काका पूर्ण हात काका डॅमेज झालेला आहे, मांडीला लागलेला आहे, डोक्यात आणि वार लागलेला आहे। त्यामुळं काय सांगता येत नाही, अजून तर डॉक्टर आलेले नाही आहे। डॉक्टर आज रविवार सुट्टीवर असल्यामुळे अजून तर आले नाही आहेत। मग डॉक्टर दुपारी नंतर येतो म्हटल्यात, बघा काय होते मग नंतर सांगतो म्हटल्यात। काल त्या लहान मुलीला आयजेममध्ये पहिल्यांदा नेण्यात आलं। आयजेममधून इथं उपचार होत नाहीत, मेन म्हणजे इथं उपचार होत नाहीत। गेली 10-12 वर्ष झालं इचलकरंजीचे नागरिक हे उपचारासाठी एक चांगला दवाखाना मिळावा यासाठी आमदार खासदार यांच्याकडे पाठपुरावा करतात, पण आयजेमचे जे काम आहे ते असेच संत गतीनं चालू आहे। त्यामुळं अशी जर घटना घडली तर उपचार इथं मिळत नाहीत। सांगली सिव्हिल हॉस्पिटलला कायम इचलकरंजीच्या नागरिकांना जावं लागतं। त्यामुळं इचलकरंजी आयजेम हे चांगल्या परिस्थितीत आणावं हीच सर्वांच्या वतीनं एक विनंती करण्यात येते। कारण असे जर घडले तर त्वरित जर इलाज मिळाला एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मनुष्याला तर त्याचा जीव वाचता येईल। ह्या धावपळीमध्ये जर काही जर घटना घडली तर एखाद्याचा जीवही जाऊ शकतो। त्यामुळं आम्ही चॅनलच्या माध्यमातून एक प्रशासनाला एक विनंती करतो की आयजेम जे आहे ते अनेक चांगल्या दर्जाचं आणि लवकरात लवकर तयार व्हावं, जेणेकरून अशा जर घटना झाल्या इचलकरंजीमध्ये तर सांगली सिव्हिलला न जाता त्याचे उपचार इथेच घेण्यात यावे। इचलकरंजीहून मुबारक शेख,